मोह नाही, हारण्याचे भय नाही. स्वामी शक्ती ज्याच्या पाठी, वेदनेच्या सुटती गाठी. सोबतीला नाही कुणी, सोबतीला माझा स्वामी. हॅपी दिवाळी. चालत आमच्याकडून पण त्यांना आपला आशीर्वाद घेऊ द्या. तुम्हीच द्या आशीर्वाद. इथं चालते. बाळूमामाच भेटला. सावकाश जावा. हा आमचा एक छोटासा प्रयत्न म्हणजे दिवाळीची शुभेच्छा मिळाल्या आमच्याकडून सगळ्यांना. तो कशा वाटल्या नक्की सांगा. इकडे तिथं खरं फिरायचं आहे पण आपल्याला आता वेळ नव्हता त्यामुळे आपण सगळं भरले. कालच भरले म्हणजे. आणि आता आम्ही सगळेजण रेडी झाले. तो आता आम्ही निघतो पटकन. चला. दिवं आणल्यात ते दिवं ठेवायला लागले सगळे. हे बघ. सो हॅलो गाईज, वेलकम, गुड मॉर्निंग अँड कसं काय. तर गाईज सगळ्यांना पहिला तर आमच्या पूर्ण बंगई फॅमिलीकडून हॅपी दिवाळी इन ॲडव्हान्स. दिवाळी आहे तर आम्ही असा विचार केलाय की आपल्यामुळे कुणाची तर दिवाळी थोडीशी अजून आनंदात जावी. यासाठी आता आम्ही घरातून निघालोय. दिवाळीच्या आधी थोडंसं आमच्याकडून छोटंसं गिफ्ट, गरजू लोक आहेत त्यांना आम्ही आमच्याकडून दिवाळी गिफ्ट द्या. त्यासाठी आम्ही आज थोडंसं काय काय आणायला चाललोय. सो तुम्हाला दिसेलच काय आणणार आहे, कसं आणणार, कधी आणणार. सो आता आम्ही चाललोय. नंतर आम्ही सगळी फॅमिली जाणार आहे. आपल्याकडनं फुल ना फुलाची पाकळी जे होईल ते आम्ही देणार आहे. कारण की आपल्यामुळे कोणाच्या तर चेहऱ्यावर, कोणाच्या तर फॅमिलीमध्ये छोट्याशा खुशी यावी हेच पाहिलं आपल्याला, बाकी काय नाही. सो चला. कारण की देव आपल्याला देणार आहे. आपण कोण आहे होते देणार आहे, हे सगळं देव देणार आहे. त्यामुळं फक्त आपल्याला जरिया बनवलाय है की नाही, त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा माध्यम बनवलंय. सो ते पोचायचं की आपणच खाऊन हात पुसायचं असं नाही करायचं. सो चला आता आम्ही त्यासाठी निघलोय. आणि कमेंट करून लगेच सांगा आता मला की काय काय घ्यावं आणि काय घेतलं असेल हे पण तुम्ही लवकर कमेंट करा. आता ते तुम्हाला पुढे बघायलाच मिळणार आहे. आम्ही आता काय काय घेणार आहे, कसं कसं करणार आहे. चला बघत राहा पुढे कंटिन्यू ब्लॉग. सो चला. त्यासाठी आम्ही काल गेलतो पण काल आम्हाला ऍक्च्युअली वेळ झाला त्यामुळे मिळाला नाही. सो आज परत चाललोय. सो चला. दोघं जण निघालोय जस्ट आपल्या कार मधून. सो सामान वगैरे आणायचं त्यामुळे गाडी तर लागणारच आहे. तुला सामान आणलं अजून ठेव डिक्कीमध्ये ठेव. अजून थोडं सामान वेगवेगळं घ्यायचं होतं. तो इकडे आलो होतो आम्ही आणि इथून चालत गेलो. कामात एवढा लांब गेलता. खांद्याने हात नाही. अर्धा माल झालाय घेऊन आणि अर्धा माल तिकडे पॅकिंग करायला सांगितलं. म्हणजे अर्धा म्हणजे तिकडे पूर्णच आहे. इथं थोडंसं होतं ते तिथं नाही येते. सो आणि बाकीचे आमचे जे काम होते ते सगळे झालेले आहेत. तर मटेरियल जे तिथं पॅकिंग झालं असलं सगळं ते घेऊन डायरेक्ट घरी जायचं. सगळं सामान काढून ठेवलंय बघा इथं दादांनी. आणि हे पण आहे ना आपलंच इकडं. आणि इकडे पण ठेवले पोहे वगैरे सगळं मटेरियल काढून झाले. आता पॅकिंग होणार सगळं एकत्र आणि मग घेऊन जाणार आम्ही व्यवस्थित. हे मैदाच आहे ना. हा चालते. आणि खोबरं राहिले काढले ना सगळं. अच्छा काढले. अरे वा थँक्यू. छान वाटलं. नक्की नक्की कर. होय का. थँक्यू थँक्यू. छान वाटलं. हो बरोबर. हा थँक्यू. काही सगळा माल आता भरायला लावला आपल्या गाडीमध्ये. हे बघा सगळं पॅकिंग करून ठेवले. सगळं सामान बघा. एक डिक्की पूर्ण डिक्की ओपन करून एक सीट पाडली तेव्हा बसणार खाली. इथं माल झालेला आहे, बसला आहे डिक्कीत. इथून ते पूर्ण इथंपर्यंत भरलाय पूर्ण माल. बिस्किट पुढं पण इकडे घेतलं. सो चला. सरप्राईज आहे तुला. सरप्राईज आहे आता विचारायचं नाही ते. बर्थडे आहे सियाचा. पण बर्थडे साठी नाही. सो चला थँक्यू एवढा माल दिल्याबद्दल. व्यवस्थित माल झालेला आहे घेऊन. आणि आता आम्ही चाललोय घरी. आणि आज प्लॅन होता पण आज प्लॅन कॅन्सल केला. आता बाकीचा माल सगळं व्यवस्थित ठेवणार व्यवस्थित. मग उद्या आम्ही जाणार आहे. कळालंच असेल तुम्हाला. आणि कुठं जाणार आहे ते ह्याच्यावर ना. मला
कुठे जाणार आहे? हे थांब की ब्रेड पुडा घेऊ दे. आतून मामान ब्रेड पुडा दे. गरम गरम आहे. चल गरम गरम आहे. गरम आहे. किंवा सामान आणतच चालल्यात अजून गाडीतनं, कारण की अजून काही आयटम आधी आणले होते ते भरायचं आहे. ह्याच्यामध्ये राहिलेलं सामान आम्ही भरायला लावले गाईज. आता हे बघा सगळं साहित्य. तेल राहिलं होतं. हे बघा देव आणल्यात, ते देव ठेवायला लागले सगळे. हे कुठे आतो? विहान बघा सतवा लागले. काम कमी करते सतवते जास्त. त्याला खोल ह्याला. थांब कळतं याला असं करायचं काय. इथे इथे निघते कुठतर साईडला. देते ॲड. तर हे बघा असे हार पॅकेट मध्ये देव पॅकेट ठेवायला लावले. बाकीची गोष्टी नाही अशी एवढी तीनच. सगळं सामान तर भरलेलं आहे. आता गाडीत पॅक करून ठेवाले म्हणजे उद्या सकाळी आम्हाला लगेच निघायचं आहे फास्टमध्ये. आणि हे बिस्किट पुढं लहान मुलांसाठी वगैरे, सगळ्यांना लहान मुलं वगैरे असतात ना, तर सगळ्यांसाठीच घेतल्यात. The next day. तर आम्ही सगळेजण तयारी झाली आमची आणि आता आम्ही निघणार आहे. गाडी बघते सामान पण सगळं भरले. कालच भरलं होतं व्यवस्थित सगळं. हे बघा फुल भरल्या डिक्की, अर्ध पुढं पण आहे. तर आता सगळं सामान भरलं. आता आम्ही निघालो. इकडं प्रतीक पण आलाय बघा. आज निघतो पटकन. चला बाय पप्पा. बाय बाय. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. शेतात चाललंय. आता आम्ही नाश्ता करायसाठी आलोय हॉटेलमध्ये सगळेजण. करतो इथं पटकन आणि परत जायचं आहे. कारण की आज संध्याकाळ होणार आहे. सगळं आपलं आवरायला एनर्जी पण पाहिजे आहे ना. विहान पण बसलाय. विहान या तो काय पाहिलाय? एकच खास या. सियाराचा चालत. आमच्याकडून पण त्याला आपलं आशीर्वाद घेऊ द्या. तुम्हीच द्या आशीर्वाद. इथं चालते. बाळूमामाच भेटला. सावकाश जावा. हा आता आम्हाला रंकाळ्याला. हे बघा मम्मी पहिल्यांदा पहिले मम्मी नाही ना. तिथं खरं फिरायचं आहे पण आपल्याला आता वेळ नव्हता त्यामुळे आपण तिथं मंदिर आहे वाटतं बहुतेक आहे ना. मंदिर आहे काय ती सर. सो चला काहीच आता आम्ही जातो. सो गाईज मम्मीला खाली दाखवलं की आता आलोय. तर आता जातो आम्ही परत. हा बर बर. हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. हा बिस्किट बिस्किट दिले ना. आलोय चहा प्यायला आणि चहा संपला. चहा बनायला लागला त्यासाठी थांबले आम्ही. आलो घरी आणि आम्ही गेलो होतो 10:30ला निघलो होतो. 10:30-11ला आणि आता वाजले 8. सो सकाळपासून गिफ्ट दिवाळी आमच्याकडून भेट सगळ्यांना. सो खरंच भारी वाटलं. तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा कमेंटमध्ये. आजचा एक छोटासा प्रयत्न म्हणजे दिवाळीची शुभेच्छा मिळाल्या आमच्याकडून सगळ्यांना. सो कशा वाटल्या नक्की सांगा. आणि असंच तुमचा सपोर्ट राहिला तर असंच आपण
आपल्याकडनं जे होईल ते करत राहू. आम्ही एवढं दमलोय, आज जेवलो पण नाही आम्ही, आज सकाळपासून जेवलो नाही. नाश्ता करून सकाळी चहा प्याला इथून आणि त्यानंतर डायरेक्ट नाश्ता केला. 10:30-11 वाजता नाश्ता केला. त्यानंतर आम्ही जेवलो नाही दुपारचा वगैरे. दुपारचं जेवणच झालं नाही आज आमचं, कारण की कंटिन्यू सगळ्यांना पोचणं हे आमचं आज. म्हणजे आपली गाडी थांबलीच नाही जरा, जी चालू होती ते आता इथं आल्यावर थांबवली. आजचा ब्लॉग आता आपण इथंच एंड करू. सो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा. आवड असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचं प्रेम असंच राहू द्या. बाय. हॅपी सर्वांना आमच्याकडून दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा इन ऍडव्हान्स.